नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी समोर दिले आहे। होय शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला कालच म्हटलं होतं की सकाळी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता या ठिकाणी वाटप होणार। आता बरेच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा झालेली आहे। जर का तुमच्या खात्यावरती अजूनही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले नसतील तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे। कारण की तुमच्या खात्यावरती केव्हा रक्कम जमा होणार, नेमकी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की तुम्हाला काल जर का पैसे जमा झाले नसतील तर आजच्या या दुसऱ्या टप्प्याकडे नक्की लक्ष ठेवा। कारण की आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं जर का नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे। पहिला टप्पा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून वाटप करण्यामध्ये आला आहे आणि आजपासूनच या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये या म्हणजेच की पात्र 19 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता अगदी बरोबर ऐकलं। जर का या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक केलेली आहेत। आता शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला। याच कारणामुळे आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, कसली किंवा काळजी, चिंता किंवा काळजी करू नका। पूर्णपणे रक्कम ही तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर आता चला आपण सविस्तरपणे समजून घेऊया की नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार, काल कोणता म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये कोणते शेतकरी बांधव पात्र होते, आज या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमकी कोणत्या जिल्ह्यातील कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। जर का शेतकरी बांधवांनो, या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला अजिबात काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमची आता पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार आहे, 10व्या हप्त्याची देखील प्रतीक्षा संपणार आहे, त्यासोबत पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची देखील प्रतीक्षा संपणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तरपणे A to Z माहिती सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो समजून घेऊया। आता मी तुम्हाला एक एक करून माहिती सांगणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता तसेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे। आता शेतकरी बांधव, असा तुमच्या मनात प्रश्न आला असाल, मागील हप्ते म्हणजेच की कोणते हप्ते, तर पहा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत म्हणजेच की आतापर्यंत नमो शेतकरी योजनेतून तुमच्या खात्यावरती पूर्णपणे 8 हप्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। आता 9वा आणि 10वा हप्ता येण्याची वेळ आलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांना 8वा हप्ता भेटलेला असेल, नमोचा 7वा हप्ता भेटलेला असेल, 6वा हप्ता भेटलेला असेल, असे शेतकरी बांधव असणार आहेत, म्हणजेच की पात्र असणार आहेत। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झाले असतील, म्हणजेच की पीएम किसान योजनेचा आताच मागील दिवसांपूर्वी काही 23वा हप्ता जमा झालाय, त्यानंतर 22वा हप्ता, 21वा हप्ता, जर का तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तरच तुमच्या खात्यावरती ही पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमकी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत, हे देखील आपल्याला शेतकरी बांधवांनो पाहायचं आहे। आणि त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो, आपण हे देखील जाणून घेणार आहोत म्हणजेच की नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे, कोणते 19 जिल्हे आहेत ते
त्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायचं आहे। जर का त्यामध्ये तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला अजिबात काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। दुसऱ्या टप्प्यामध्येच या ठिकाणी तुमच्या म्हणजेच की खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि जर का दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच की या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आला नसेल तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला तिसऱ्या टप्प्याची देखील प्रतीक्षा करावी लागणार आहे, हे देखील लक्षात घ्या। तर आता चला सविस्तर माहिती जाणून घेऊया नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। सविस्तर आता A to Z माहिती जाणून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं की जे शेतकरी बांधव ही दोन कामे पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे लाभ दिला जाणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवांची ही दोन कामे पूर्ण म्हणजेच की अपूर्ण राहतील असे शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो कोणती तुम्हाला 2 ते 3 महत्त्वाची कामे करायची आहेत हे देखील आपण पुढे जाणून घेणार आहोत। त्यासोबत आता आपण लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत। जर का या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो थोडासा वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। जर का तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल म्हणजेच की आमच्या खात्यावरती नमोचे दोन्ही हप्ते जमा झाले पाहिजे, पीएमचा देखील हप्ता जमा झाला पाहिजे, तर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे। कारण की आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची अपडेट ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। त्यामुळे आता लक्ष देऊन पाहत चला, A to Z माहिती मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। तर आता शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की नेमकी कोणत्या 19 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि त्यानंतर आपण शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणती म्हणजेच की कामे पूर्ण करायची आहेत। शेतकरी बांधवांनो त्या कामेमधील जर का एक जरी काम तुमचं अपूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे कोणती कामे आहेत ते देखील पाहण्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। आता आपण जिल्ह्यांची यादी पाहूया, यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे एकदा नक्की चेक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची नावे सांगतो। तर पहा नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो रायगड। रायगड मधील शेतकरी असाल तुम्ही सुद्धा पीएमच्या हप्त्यांची नमोच्या 2 हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल, तुम्ही सुद्धा आतुरतेने प्रतीक्षा करून थकले असाल तर आता शेतकरी बांधवांनो रायगड मधील सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। रायगड मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। तुमच्यासाठी सुद्धा सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे, तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा जिल्हा आहे पालघर, परभणी, रत्नागिरी। पालघर, परभणी, रत्नागिरी मधील शेतकरी असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। पालघर, परभणी, रत्नागिरी मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्यासाठी देखील सरकारच्या माध्यमातून आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता खऱ्या अर्थानं तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो सातारा, सोलापूर। सातारा, सोलापूर मधील शेतकरी असाल, सातारा, सोलापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा आतापर्यंत करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा सरकारच्या माध्यमातून इथं संपवण्यामध्ये आली असून आता खऱ्या अर्थानं तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व तसेच शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, सिंधुदुर्ग मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ, वाशिम। यवतमाळ, वाशिम मधील शेतकरी असाल, यवतमाळ, वाशिम मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता यवतमाळ, वाशिम मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर शेतकरी बांधवांनो तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून यवतमाळ, वाशिम मधील सर्व नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। आता खऱ्या अर्थानं तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचे 2+2 म्हणजेच की 4000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे।
त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो उस्मानाबाद पुणे. उस्मानाबाद पुणेमधील शेतकरी असाल, उस्मानाबाद पुणेमध्ये राहून शेती करत असाल, उस्मानाबाद पुणेमधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव जालना. जळगाव जालनामधील शेतकरी असाल, जळगाव जालन्यामध्ये राहून शेती करत असाल, जळगाव जालन्यामधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे. नंतरचा जिल्हा आहे लातूर. लातूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये. लातूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नागपूर, नाशिक मधील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर, अकोला, बीड. अहमदनगर, अकोला, बीड मधील शेतकरी असाल, अहमदनगर, अकोला, बीड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून आता तुमच्या देखील खऱ्या अर्थानं तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, अमरावती. या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली. या जिल्ह्यापैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो तुम्हाला कोणती कामे करायची आहेत तर पहा. नंबर 1 वरती ई-केवायसी, नंबर 2 वरती आधार बँक खात्याची लिंक असणे अतिशय आवश्यक आहे आणि नंबर 3 वरती ते म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर तातडीने काढून घ्या. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.